माझीच अशी परीक्षा का घेतोय? कारण त्याचा तुझ्यावर विश्वास आहे. आपल्या माणसाच्या विरोधात जात असलास तरी त्याला माहित आहे तू खऱ्याची बाजू जिंकावी म्हणून हे सगळं करतोस. पण ह्यो सगळा संघर्ष माझ्याच वाट्याला काय बलमा? सत्या, अरे संघर्ष नेहमी त्याच्याच वाट्याला येतो त्याच्या मनगडात जिंकण्याची ताकद असते. आणि माझ्या भावाच्या मनगडात लई ताकद आहे, मला माहित आहे. अरे सत्य, ही काय? आमच्या साताऱ्याच्या वाघाच्या डोळ्यात पाणी? नाही नाही नाही, हे काय शोभून दिसत नाही. मग काय शोभत? ते तुला कळालं ना सांगतो. आता मला काय सुचना झाले. एक काम करू, आपण जेवून घेऊ. जेवलं का नाही मला जरा सुस्त जास्त. काय काय बघतोय असं? सत्य आणि मंजूत असणारा गैरसमज दूर करायला हवा आता लवकर. तो दूर करताना त्रास सहन करावा लागणारच. मी करेन तो. पण सत्य मंजूला एकत्र आलेलं बघायचंय मला. किती छान होतं सगळं. दोघे किती छान संसार करत होते. त्यांचा संसार ना आता पुन्हा नव्याने जोडून द्यायला हवा. मंजू तू? भारती मॅडम, अहो राहू द्या. आता आपण पोलीस स्टेशन मध्ये नाहीये. माहितीये, पण तुमच्याबद्दल मनात आदर आहे. अगदी सस्पेंड असले तरी. भारती मावशी, सॉरी. कशासाठी? रागाच्या भरात खूप काय काय बोलले. सस्पेंड सुद्धा केलं, चुकलं माझं. अगं ठीक आहे, एवढं काय त्यात. नाही भारती मावशी, तरी पण मी एवढं नको बोलायला होतं. माफ करा मला. आणि उद्यापासून ड्युटीवर या. खरंच? तू हे सांगायला आली होतीस इथे? मग रात्रभर झोप लागली नसती मला, म्हणून आले. इन्स्पेक्टर झालीस ना तरी मनाने अजून सुद्धा तशीच साधी भोळी जुनी मंजू आहेस माझी. मग काय मनानं खाष्ट बनू? काही गरज नाहीये. तुला शोभणार नाही खाष्टपणा. अगं आता अनायसे आलीच आहेस तर चल ना जेवायला. भारती मावशी, अहो जेवून आले मी. वेळ मिळणार आहे का तुला? पुन्हा नक्की येईन वेळ काढून, खरंच. ठीक आहे, येऊ मग. हा. मंजू, काय झालंय? काही बोलायचंय का अजून? नाही, येते. मंजू, हे बघ मला कळतंय सगळं. तू बोलू शकतेस माझ्यासोबत. ये बस. भारती मावशी, मी आज तात्या साहेबांना भेटून आले. मग काय बोलला तो? काही माहिती